नमस्कार, सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये आज आपण कच्च्या फणसाची भाजी कशी बनवायची, भाजीसाठी फणस कसा निवडायचा आणि तो साफ कसा करायचा याची डिटेल रेसिपी बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा। तर फणसाच्या भाजीसाठी कच्चा आणि कोवळा फणस घ्यायचा आहे बाजारातून। तर मी इथे अर्धा किलोचा कोवळा कच्चा फणस आणलेला आहे। आता हा साफ करायचा आहे म्हणून हातावर खूप सारं तेल लावायचं, कारण फणसामध्ये खूप डिंक असतो आणि तो हाताला चिकटला की हात काळे होतात। तसंच जी सुरी किंवा जो चाकू आपण वापरणार त्याला सुद्धा खूप सारं तेल लावून घ्यायचं आणि फणस कापते वेळी देठाकडे आधी कापायचा, कारण डिंकाचा जो जास्तीचा भाग असतो ना तो देठाकडे असतो। हा देठ कापल्या कापल्या तुम्ही बघाल तर डिंक असा खाली ओघळायला लागतो, म्हणून काय करायचं, हा देठ कापलेला जो देठ आहे तोच या डिंकावर गोल गोल असा फिरवायचा आणि हा डिंक सगळा पुसून घ्यायचा आहे। एक 2-3 सेकंदासाठी आपल्याला ही प्रोसेस करावी लागणार आहे, कारण डिंक हा लगेच थांबत नाही। एक 2-3 सेकंद जरी तो असा ओघळत राहतो। डिंक अगदी व्यवस्थित पुसून झाला आणि तो थोडासा थांबला की मग आपण याचे मधोमध 2 भाग करायचे आहेत। मधोमध कापून याला आपण आता 2 भागामध्ये डिवाइड करूया। फणस मधोमध कापल्यानंतर सुद्धा थोडासा आतला जो डिंक आहे तो बाहेर यायला लागतो, म्हणून आपण देठाने पुन्हा सेम प्रोसेसमध्ये हा डिंक सगळा व्यवस्थित पुसून घेणार आहोत। तर एक 2-3 सेकंदासाठी ही डिंकाची प्रोसेस असते ती आपल्याला करावी लागते। सगळा डिंक एकदा का यायचा थांबला की मग आपण पुढच्या कामाला लागू शकतो। तर डिंक बऱ्यापैकी पुसून झालेला आहे आणि आता कुठेच येत नाहीये डिंक बाहेर, त्यामुळे हे ताटामधला जो डिंक आहे तो सुद्धा पुसून घेऊया आणि ताटाला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे। आता काय करायचं आहे, जे आपण फणसाचे 2 भाग केलेले आहेत ते घेऊया आणि याचे आता छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। आता डिंक जास्त येणार नाही, छोटे छोटे पीसेसमध्ये आपण हा फणस कापून घ्यायचा आहे, म्हणजे वरचं साल जे आहे ते काढायला आपल्याला सोयीस्कर होऊन जातं। तर आता हे वरचं साल कसं काढायचं, जसं आपण कलिंगडचं साल काढतो नाही का, तशाच पद्धतीने आपल्याला ह्या फणसाचं साल काढून घ्यायचं आहे। कोवळा फणस असल्यामुळे तो कापायला इझी होतो आणि साल सुद्धा अगदी सहज निघतं। तर अशाच प्रकारे आपण सगळ्या फणसाचं साल काढून घेणार आहोत। अगदी सोपं आहे। ज्या बाजूला काटेरी टोका आहे त्याच्या वरच्याच बाजूला थोडीशी सुरी इन्सर्ट करायची आणि ही साल जे आहे ते काढून घ्यायचं आहे। अगदी पटापट होतं। तर सगळ्या फणसाचं साल काढून झालेलं आहे। सगळ्या फणसाचं साल काढून झालेलं आहे। अशा फोडी आपण करून घेतलेल्या आहेत। आता ह्या फोडी काय करायच्या आहेत, एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि एक 2-3 मिनिट आपण याला असंच भिजत ठेवणार आहोत। सुरीला सुद्धा बऱ्यापैकी डिंक लागलेला आहे, म्हणून थोडंसं तेल लावून मी साईडला ठेवून देते याला, म्हणजे हा डिंक थोडासा नरम होईल आणि नंतर आपल्याला तो काढायला सोपा होईल। कापलेला फणस एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि स्वच्छ 3-4 वेळा धुवून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा राप असेल, डिंक असेल तो निघून जातो। आणि मग काय करायचं आहे, याच्या मीडियम साईजच्या अशा फोडी करून घ्यायच्या आहेत। तर फणसाच्या फोडी करून झालेल्या आहेत। आता हा कापलेला फणस एका कुकरच्या डब्यात घ्यायचा, फणस बुडेल एवढं पाणी घालायचं आणि कुकरमध्ये अशा 2 शिट्ट्या करायच्या। शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपल्या सुरीला बऱ्यापैकी डिंक लागलेला आहे। हा साफ कसा करायचा ते बघूया। हा जर डिंक तुम्ही असाच साफ करायला जाल तर तो अजिबात निघणार नाही। आपण सुरीला आधी तेल लावून ठेवलेलं होतं, मी पुन्हा थोडंसं तेल लावते आणि गॅसची फ्लेम हाय करायची आणि त्यावर ही थोडी सुरी गरम करायची। तर गरम झाल्यामुळे हा डिंक जो आहे तो वितळायला लागतो आणि नॉर्मल स्पंजने आपला भांडी घासायचा जो स्क्रबर असतो त्याने ही सुरी साफ करायची, अगदी सहज साफ होते। तर कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहेत। कुकर उघडून घेऊया। कुकर उघडून घेतल्यानंतर आतला डब्बा बाहेर काढायचा आणि त्याच्यानंतर त्यातलं जे पाणी आहे ते सगळं वेगळं करून घ्यायचं। फणसातलं सगळं पाणी वेगळं करून झालं की थोडासा थंड करायचा, अगदी फार थंड नाही। आणि त्यानंतर काय करायचं, आपला पावभाजीचा जो मॅशर असतो त्याने हा फणस असा मॅश करून घ्यायचा आहे, बारीक करून घ्यायचा।
तर सगळा फणस मस्त असा बारीक करून झालेला आहे बघा. आता काय करायचं, फोडणीमध्ये कांदा घालायचा, मस्त मऊसूत झाला की टोमॅटोसुद्धा मऊसूत करून घ्यायचा. आणि मग आता आलं लसूणची पेस्ट घालायची, लाल मालवणी मसाला, हळद घालायचा आणि नॉर्मल फोडणी जशी आपण भाजतो तेलामध्ये तशी ही तेल सुटेपर्यंत फोडणी छान भाजून घ्यायची. धना जिरा पावडर घातल्या आणि फोडणी तळायला चिकटू नये म्हणून 2 चमचे गरम पाणी घालून झाकण लावून 5 मिनिट मऊसूत अशी तरीदार फोडणी तयार करून घेऊया. मसाला मस्त भाजला की मग यामध्ये जो आपण फणस बारीक करून घेतलेला होता तो घालून घ्यायचा. चवीपुरतं मीठ. आणि फणसाच्या भाजीमध्ये मला सुका जवला खूप आवडतो म्हणून मी थोडासा घातलेला आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर स्किप केलात तरी चालेल. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये पाण्याची अजिबात गरज नाही, फक्त झाकण लावायचं आणि वाफेवर आता हा आपण फणस 2-3 मिनिट वाफवून घेणार आहोत. जवला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे जर तुम्ही वापरणार असाल तर. आणि वरून कोथिंबीर घालायची आणि मस्त गरमागरम ही फणसाची भाजी एन्जॉय करायची आहे. तर आजच्या रेसिपीमध्ये आपण फणसाच्या भाजीसाठी फणस कसा निवडायचा, फणस कसा साफ करायचा, फणस कापताना वस्तू ज्या खराब होतात त्या कशा साफ करायच्या याची डिटेल माहिती मिळवलेली आहे. माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ पटापट शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये आणि व्हिडिओला खूप सारे लाईक्स करा, रेसिपीला खूप सारे लाईक्स करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी झालेली आहे. तर आपण भेटूया अशा छान रेसिपीसहित नवीन भागामध्ये. तोपर्यंत एन्जॉय द फणसाची भाजी.